ब्रेक के बाद आप सभी का बहुत स्वागत है सी न्यूज भारत में। नमस्कार, मैं हूं रत्ना। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। बात होगी गढ़चिरौली की, जहां आलापल्ली मुलचेरा मार्ग पर सड़क किनारे जंगल में लगातार कचरा फेंके जाने से गंदगी और दुर्गंध की समस्या बढ़ गई है। साथ ही बात होगी परभनी की, जहां जून महीने से बंद होने के चलते संजय गांधी और दिव्यांग योजना के हजारों लाभार्थियों को कई महीनों से योजनाओं का लाभ नहीं मिल पा रहा है। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे। धुले शहर के साकी रोड स्थित शिव तीर्थ इलाके में ड्रेनेज लाइन का काम करते समय मुख्य जलापूर्ति पाइपलाइन फट गई, जिससे हजारों लीटर पानी सीवर में बहने लगा। स्थानीय लोगों का आरोप है कि कर्मचारियों को पाइपलाइन की जानकारी होने के बावजूद लापरवाही से काम किया गया और मौके पर नगर निगम के जिम्मेदार अधिकारी भी मौजूद नहीं थे। पाइपलाइन क्षतिग्रस्त होने से शहर के कई हिस्सों में पेयजल आपूर्ति प्रभावित हुई है, जबकि कुछ क्षेत्रों में दूषित पानी आने की शिकायत भी सामने आई है। मामले को लेकर सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र पांडुरंग गायकवाड़ ने नाराजगी जताते हुए पाइपलाइन की तत्काल मरम्मत और शहर में सुचारू पेयजल आपूर्ति बहाल करने की मांग की है। उन्होंने भविष्य में ड्रेनेज कार्य के दौरान सावधानी बरतने की भी अपील की। मी सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र पांडुरंग गायकवाड आज 2 दिवसापासून धुळे शहरामध्ये संतोषी माता चौका परिसरामध्ये ड्रेनेज लाईनचं पाईपलाईनचं काम चालू आहे। परंतु पाईपलाईनचं काम चालू असताना त्या ठिकाणी धुळे शहरातील पाणी पुरवठा करणारी मेन लाईन ही जेसीबीच्या साहाय्याने फुटलेली आहे आणि या ठिकाणी हजारो लिटर पाणी वाहू राहिलं। आपण बघू शकता या ठिकाणी हजारो लिटर पाण्याची नासाडी होऊ राहिली। धुळे शहरामध्ये लोकांना प्यायला पाणी नाही आणि गढूळ पाणी धुळे शहरात येऊ राहिलं आणि हजारो लिटर पाणी या ठिकाणी आज वाहू राहिलं। आज धुळे शहरामध्ये लोक बोलता का पाणी नाहीये, पण आज धुळे शहरामध्ये हजारो लिटर पाणी या गटरीमध्ये वाहू घातले जात आहे। चांगलं पाणी धुळे शहराला आज लोक सांगतात का वो लिकेजच्या नावाने आज हे जे काम आहे हे एकदम उच्च दर्जाच्या पातळीने केले जात आहे। धुळे शहरामध्ये हटकून फोडले गेली का चुकीने फुटली याची सखोल चौकशी व्हावी आणि ड्रेनेज लाईनचे पाईपलाईनचे जे काम चालू आहे यांना माहिती होतं का धुळे शहरात पाणी पुरवठा करणारी मेन लाईन या ठिकाणावरून गेलेली आहे, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारे या ठिकाणी लक्ष दिलं नाही आणि हे पाईपलाईन फुटलेली फोडून टाकलेली आहे आणि हे तात्काळ लिकेजचं काम करण्यात यावं, नाही तर धुळे शहरातील सर्व हिंदू बांधवांना घेऊन जणी आणि सर्व नागरिकांना घेऊन जणी महानगरपालिकेमध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल ही विनंती आहे। महाराष्ट्र धुले से सी न्यूज संवाददाता अनिल सिसोदे की रिपोर्ट। खबर गढ़चिरौली से है, जहां आलापल्ली मुलचेरा मार्ग पर सड़क किनारे जंगल में लगातार कचरा फेंके जाने से गंदगी और दुर्गंध की समस्या बढ़ गई है। स्थानीय नागरिकों का आरोप है कि लॉयड मेटल्स कंपनी के कर्मचारियों के मेस और आवास से निकलने वाला गंदा पानी भी जंगल की ओर छोड़ा जा रहा है। इसके अलावा साप्ताहिक बाजार और मांस विक्रेताओं द्वारा भी कचरा फेंके जाने की शिकायत है। हरियाली से घिरे इस मार्ग से रोजाना बड़ी संख्या में नागरिक, ग्रामीण और स्कूली विद्यार्थी गुजरते हैं। ऐसे में गंदगी से परेशानी के साथ पर्यावरण और स्वास्थ्य पर भी असर पड़ने की आशंका है। नागरिकों ने ग्राम पंचायत और वन विभाग से तत्काल सफाई कराने, कचरा फेंकने वालों पर कार्रवाई करने और गंदा पानी जंगल में छोड़ने पर रोक लगाने की मांग की है। आलापल्ली मुलचेरा गढ़चिरौली से सी न्यूज संवाददाता मारुति कोलावर की रिपोर्ट। महाडीबीटी पोर्टल तकनीकी कारणों से जून महीने से बंद होने के चलते संजय गांधी और दिव्यांग योजना के हजारों लाभार्थियों को कई महीनों से योजनाओं का लाभ नहीं मिल पा रहा है। इस संबंध में राष्ट्रवादी युवा कांग्रेस शरद चंद्र पवार के प्रदेश सचिव इंजीनियर देवानंद हाथी अंबीरे ने सरकार और संबंधित विभाग से पोर्टल जल्द शुरू करने की मांग की है। उन्होंने चेतावनी दी कि यदि जल्द पोर्टल शुरू नहीं किया गया तो निराधार और दिव्यांग लाभार्थियों के साथ लोकतांत्रिक तरीके से आंदोलन किया जाएगा। नमस्कार मित्रांनो, आज मी महाराष्ट्र शासनाचे व संपूर्ण जनतेचे एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो। मित्रांनो, आपण 21व्या शतकात जगत आहोत मित्रांनो, आणि या 21व्या शतकामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपण अंतराळामध्ये केलेली प्रगती आपण पाहत आहोत मित्रांनो। पण या डिजिटल इंडियामध्ये ई गव्हर्नन्स आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, बरोबर। पण या दुर्दैवाने महाराष्ट्रात एक साधे महाडीबीटी पोर्टल महिने बंद आहे मित्रांनो। आता ही किती अत्यंत लाजिरवाणी आणि चिंताजनक बाब आहे मित्रांनो। जून महिन्यापासून म्हणजे 2 महिने होतात, जून आणि जुलै हे 2 महिने होतात आणि ऑक्टोबरचा आजची तारीख जी आहे, आजची 6 तारीख आहे मित्रांनो, म्हणजे 2 महिने होऊ नाही गेलेत तरी महाडीबीटी पोर्टल हे बंद झाले।
आता जून महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे, श्रावणबाळ आणि इतर डीबीटी योजनेचे पोर्टलचे तांत्रिक कारणामुळे हे जे बंद आहे म्हणून असं सांगण्यात येतं मित्रांनो. कारण या बंदमुळे या योजनेचे विविध लाभार्थी जसे की आपले श्रावणबाळ आहेत, आपले दिव्यांग बांधव आहेत, विधवा, आपले निराधार असतील, विधवा असतील, यांच्या सर्वांचे जे काय मानधन होतं ते महा-डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून त्यांना दर महिन्याला पैसे जातात. शासनाला हे माहिती नाही का की हा जो समूह आहे, हा जो वर्ग आहे, हा अत्यंत एक आर्थिकतेच्या निकषतेच्या खालच्या दर्जामध्ये हा समूह मोडला जातो आणि शासनाकडून त्यांना जे काय मानधन मिळतं त्याच्यावर त्यांचा महिन्याभराचा रोजगार म्हणजे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सॉल्व्ह केला जातो मित्रांनो. पण अजूनही 2 महिन्यापासून टेक्निकल इश्यू शासनाकडे असं कुठलेही एखादा इंजिनियर किंवा एखादा टेक्निकल पर्सन आहे का त्यांना तांत्रिक ज्या गोष्टी आहेत, टेक्निकल जो काही इश्यू येतो तो त्यांनी दूर करून ती वेबसाईट परत चालू करण्यासाठी. कारण त्या संबंधित जेवढे काही महाराष्ट्र शासनाच्या 16 जूनला आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दिव्यांग बांधवाचा एक नवीन GR आला आणि त्यामध्ये असं त्यांनी स्पष्ट केलं होतं की टेम्पररी आणि परमनंट जे ज्यांचे पण UDID कार्ड असतील तर त्यांचं म्हणजे त्यांना जे पहिलं मानधन मिळायचं त्यांचं ते रिस्टोर केलं जाईल, बरोबर, त्यांना मिळेल. आता जून पासून ते सगळे महाराष्ट्रातले 3,30,314 दिव्यांग बांधव याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. फक्त दिव्यांग बांधवच एवढेच नाहीत मित्रांनो, यासोबत संजय गांधीच्या श्रावणबाळ असतील आणि इतर योजनेचे सर्व लाभार्थी त्यांना मिळणारा मासिकचा जो काय मोबदला होता शासनाकडून मिळणारा तो बंद झालाय. आणि माझी शासनाला परत विनंती आहे, एक राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतोय की आपण या विषयाकडे स्वतः जातीनं आणि गांभीर्याने संवेदनशील पाहून हा निर्णय लवकरात लवकर निकाली लावावा. अन्यथा लोकशाही मार्गाने लवकरच जर तांत्रिक जो बिघाड आपण जो दिलाय या तांत्रिक बिघाडावर जर तात्काळ आपण जर कारवाई केली नाही तर लवकरच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं परभणी जिल्ह्यापासून जे सुरू होईल आंदोलन तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रान पेटवलं जाईल आणि हे अतिशय शांततेने लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल याची नोंद शासनाने घ्यावी. धन्यवाद. परभनी महाराष्ट्र से सी न्यूज़ संवाददाता शांतिलाल शर्मा की रिपोर्ट। बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।